हाय हॅलो नमस्कार युट्यूब फॅमिली, मी कोमल। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ। ही आहे आजची माझी रांगोळी। माझी सुरुवात झालेली आहे टिफिनसाठी। आज मी बनवलेला आहे बटाट्याचे काप आणि चपाती। त्यासोबतच मुलांना मी उठवायचं सुद्धा काम करायला लागले, कारण की शाळेचं टायमिंग झालेलं आहे। बस कधीही येऊ शकते आता, त्यामुळे उठवत आहे त्यांना। मुलं उठली पण आणि दोघांनी आंघोळी करून घेतली। आज देवपूजा माझ्याकडेच होती, दिवागरबत्ती ते छोटे सगळ्यांनी काही केलेलं नाहीये आणि मुलं टिफिन बांधून निघाले पण आहेत। आणि आजी म्हणाला तूच पाठीमागून ये बाई थोडा वेळ, मी जाते म्हणून पुढं। आजीला फिरायचं होतं त्यामुळे ते पण मुलांसोबत गेले। त्यानंतर मी त्यांच्यासोबत गेले, मुलांना बसमध्ये बसवलं। त्यानंतर मी घरी आले, घरी येऊन थोडीशी घरातली आवरावरी केली आणि देवपूजा करून घेतली। ही आहे माझी आजची देवपूजा। कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मला। आणि पावसाच्या दिवसामध्ये भरपूर फुलं लागायला लागल्यात, किती सुरेख आणि छान दिसते देवघर आपलं फुलांनी सजलेलं असते। पूजा आवरून झाल्यानंतर लगेच किचन कट्टा क्लीन करायला घेतला आणि मुलं घरी नसल्यामुळे मला व्हिडिओ शूट करायचा एकट्याला जमत नाही, तरीही मी तारांबळ करत थोडाफार व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केलाय, बघू शकता तुम्ही। आणि जरी म्हणजे काही जरी चुकत असलं तर प्लीज समजून घ्या, कारण की मला एकटीला जमत नाही। मी असंच विचार करते की बऱ्याच ते अशा कशा एकट्या करत असतील ना, ज्यांच्या घरी कोण नसते किंवा काय, त्यांचा व्हिडिओ जसा व्यवस्थित येतो तसा माझाही येऊ इथून पुढे मी प्रयत्न करेन। त्यानंतर मी थोडाफार जुगाड करून तिथं ठेवायचा प्रयत्न केलाय मोबाईल, आणि तिथं ठेवला पण आणि व्यवस्थित झाला पण हा व्हिडिओ। तर मोबाईल ठेवला तरी खरं घर मला सारखी दगदग होती की मोबाईल खाली पडतो की काय, मोबाईल खाली पडतो की काय, कारण की त्याला सपोर्ट म्हणून असा काही नव्हता। तो अंतराळी एका ठिकाणी ठेवलेला होता मी। तर व्यवस्थित झालाय व्हिडिओ वगैरे शूट व्यवस्थित झालेला आहे। आणि ही आहे जी ही रात्रीची भांडी आहेत, मी मांडून घ्यायला लागले, कारण की आताची स्वयंपाक आणि नाश्त्याची भांडी ही भरपूर पडलेली आहेत। म्हटलं आता ते घासायच्या अगोदर ही पहिला मांडून घेऊया। ती मांडून झाल्यानंतर मी लगेच भांडी घासून घेतले, बघू शकता तुम्ही। हे बघा, ही आताची भांडी इतकी पडलेली आहेत, दिवसभरात तुम्ही कितीही भांडी घासा ती कमीच असतात। जोपर्यंत मुलं घरी आहे तोपर्यंत ही असाच राडा पडलेला असतो। त्यानंतर लगेचच मी कपडे पण धुवून घेतली, कारण की पाऊस कमी आहे तोपर्यंत पटापटा कामं आवरून घेते। मग सगळे बाकीची सगळी कामं वगैरे आवरूसपर्यंत मुलंही घरी आलेले आहेत, आणि मुलं तर आज पावसातच भिजून आलेले आहेत। मुलं आले लगेच त्यांची कपडे वगैरे बदलून त्यांना जेवायला घातलं आणि मीही जेवायला बसली। आज जेवणामध्ये आहे बटाट्याचे काप, मटकीची आमटी आणि चपाती, बघू शकता तुम्ही। आणि हा व्लॉग तुम्हाला जरा जरी आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।